हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू. मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे माझी होममेड रेसिपी आहे. सो आवडली तर नक्की मला सांगा की कशी बनली आहे. ओके. हे मशरूम आणूनच ठेवले होते मी घरी. सो विचार केला की आज मशरूमची रेसिपी करू, भाजी करू. मशरूमच्या भाजीसाठी मी 4 कांदे घेतलेत. ह्याच्यातले 2 टोमॅटो काढून ठेवते. 1 टोमॅटो आणि 4 कांदे. आणि हे आहे मशरूम. सो आपण करू भाजी. असे बारीक कांदे कट करून घेते मी, असे साल काढून. म्हणजे कसं म्हणजे त्याला भाजायला सोपं जातं. थोडंसं तेल टाकून ना त्याच्यात भाजून घ्यायचे. हे बघा, हे कांदे कट करून झाले. टोमॅटो, सो 1 कांदा मी जास्तीचाच एक्स्ट्रा घेतला आहे. आणि आता ही कढई ठेवलेली आहे, म्हणजे ह्याला या कढईमध्ये पॅनमध्ये शिजवून घ्यायचं. हे बघा, या पॅनमध्ये मी ना मस्त कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे, थोडंसं तेल टाकून, म्हणजे छान जास्त शिजलं जातं ते. हे बघा, मी मशरूम एका बाउलमध्ये काढून घेतलेत. खूप छान फ्रेश मशरूम आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती स्वच्छ मशरूम आहेत. तसे छान आहेत, व्हाईट. किती मस्त मशरूम आहेत बघा ना, किती मस्त. या मशरूममध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकते. ॲक्च्युली मैदा टाकला तरी चालतो, पण माझ्याकडं आत्ता मैदा अवेलेबल नाही आहे, म्हणून मी गव्हाचं पीठ टाकत आहे. म्हणजे ह्यानी कसे मशरूम स्वच्छ निघतात. हे बघा, मी मस्त पाण्यामध्ये ना असे मशरूम धुवून घेत आहे. गव्हाचं पीठ टाकल्यामुळं काय होतं ना, गव्हाचं पीठ किंवा मैदा, मशरूम जरा स्वच्छ छान धुवून निघतात, म्हणून टाकायचं. हे बघा, मशरूम स्वच्छ धुवून रेडी झालेले आहेत. किती स्वच्छ निघालेत बघा ना एकदम. आधीच ते वाईटच होते छान, पण आता धुतल्यामुळं अजून त्याच्यामध्ये असं डायमंडसारखा लुक आला आहे. एकदम मस्त दिसतात. आता मी या मशरूमला ना मस्त कट करून घेते. ॲक्च्युली मी 4 पीसेसमध्ये कट करते. 2 पीसेसमध्ये कट केले तरी चालतात, पण ते खूप मोठे वाटतात खाता, म्हणून मी त्याचे 4 पीसेस करत असते नेहमीच. फ्रेंड्स, ॲक्च्युली मी कधी अशी रेसिपी कुठे पोस्ट नव्हती केली, आणि मला म्हणजे एवढी सुगरण वगैरे नाही आहे. मला जेवढं शक्य होतं मी आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी कसं होतं आहे मशरूम. आता मी हे कांदा आणि टोमॅटो मस्त भाजून मिक्सरमध्ये ठेवलं. हे बघा, माझी माऊ, तिला काहीतरी हवं आहे वाटतं, सारखी म्याव करते. आणि ह्याच्यामध्ये मिरची टाकायची. मिरची टाकलं अजून जास्त छान टेस्ट येते, म्हणून मी टाकली आहे. कांदा आणि टोमॅटो आणि मिरची बारीक करून झालेली, आणि मशरूम पण कट करून झाले आहेत. सो आता मी मस्तपैकी फोडणीला टाकते आहे. आणि माझ्या माऊला खूप भूक लागली, आय थिंक ती खाऊ मागते मला. हे बघा, आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तेलामध्ये मसाला आपल्याला शिजवता येईल छान. हे बघा, आता मी हा मसाला तेलामध्ये टाकणार आहे, त्याच्यानंतर मशरूम टाकणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी तेलामध्ये मसाला परतून घेते आहे, म्हणजे तो जास्त छान शिजला जाईल. ॲक्च्युली 10 ते 15 मिनटात मसाला शिजून निघतो. सो मस्त मसाला. ॲक्च्युली आज असं रेसिपी वगैरे करायचं माझा काही प्लॅन नव्हता, पण असं अचानक मनात आलं की काहीतरी करूयात ना आपण, म्हणून विचार केला की मशरूम घरात होते, तो मशरूमची भाजी करू. मसाल्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. कुणाला कमी लागतं, कुणाला जास्त लागतं. सो मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे, आणि त्याला छान परतून घेत आहे, म्हणजे ते छान मिक्स होईल. मीठ टाकल्यानंतर मी मसाल्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकते आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता. मी इथं टाकते. हे बघा, मी इथं हळद आणि तिखट टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकत आहे थोडीशी, आणि त्याच्यावरती आम्हाला थोडंसं तिखट लागतं म्हणून थोडंसं तिखट ॲड केलं आहे. अजून तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आहे, थोडंसंच ॲड करते. नंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही लिक्विडी भाजी करू शकता, किंवा थोडीशी अशी हे आहे.
थोडीशी लिक्विडी किंवा थोडीशी घट्ट अशी कशी तुम्हाला हवी तशी तुम्ही भाजी करू शकता. मी थोडंसं सध्या लिक्विड कमीच टाकलं आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणारच आहे, थोडंसं, जास्त नाही, म्हणजे छान होईल भाजी. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे ते जे मशरूम आपण कट करून ठेवले आहेत ते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. तुम्ही बघू शकता. भाजीला असं मस्त हलवायचं 1-2 मिनिट आणि जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यावरती असं मस्तपैकी झाकण टाकूया शिजेपर्यंत. एकदा शिजलं की मग भाजी रेडी. हे बघा, झाकण टाकलं, भाजी शिजलेली आहे. मी झाकण काढलं आहे. आता मी ह्याच्यावरती कसुरी मेथी टाकते. कसुरी मेथीने काय होतं ना, भाजी खूप टेस्टी लागते. खूप नाही टाकायची कारण कडवट लागते, म्हणून थोडीशीच टाकायची. सो फ्रेंड्स, माझी मशरूमची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मला जसं शक्य तसं मी केलं. ओके, हे बघा, दिसते तर मस्त ना एकदम मशरूम.